हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट 3 अदर ॲस्पेक्ट्स ऑफ लेबर इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर आहे 3.25 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. क्वेश्चनमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे. द लेबर टर्नओव्हर रेट कंप्लीटेड बाय द कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ सिलिकॉन लिमिटेड सुरत फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021. आपल्याला काय दिलेलं आहे बघा, लेबर टर्नओव्हर रेट दिलेला आहे. खाली दिलेला आहे सेपरेशन मेथडने लेबर टर्नओव्हर रेट आहे 3%, रिप्लेसमेंट आहे 6% आणि फ्लक्स आहे 10%. खाली सांगितलेलं आहे इफ द नंबर ऑफ एम्प्लॉईज रिप्लेस्ड ड्युरिंग द मंथ इज 60. रिप्लेस केलेले जे एम्प्लॉईज आहेत ते 60 आहेत, त्यांचा नंबर दिलेला आहे. आणि फाइंड आउट द ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज ऑन अ पेरोल. तर नंबर ऑफ एम्प्लॉईज फाइंड करायचे आहेत. आणि पुढे सांगितलेलं आहे नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज. नंबर ऑफ एम्प्लॉईज शोधायचे आहेत, किती लेफ्ट झाले आणि डिस्चार्ज झाले ते. नंतर सांगितलेलं आहे नंबर ऑफ एम्प्लॉईज न्यूली रिक्रुटेड अँड जॉईंड. न्यूली रिक्रुटेड अँड जॉईन झालेल्या एम्प्लॉईजचा नंबर विचारलेला आहे. आणि आन्सरमध्ये आपल्याला रेट ऑफ लेबर टर्नओव्हर रेट दिलेला आहे. तर मग सर्वात प्रथम आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 60 वर्कर्स किंवा एम्प्लॉईज रिप्लेस झालेले आहेत. तर आपण रिप्लेसचा फॉर्म्युला पहिला टाकूया. आणि बघा इथं रिप्लेसमध्ये सांगितलेलं आहे 6%. तर 6%चा यूज करू आणि 60 नंबर हा दिलेला आहे, इथून सुरुवात करू म्हणजे आन्सरमध्ये आपल्याला ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज मिळतील. तर सर्वात प्रथम आपण इथं लिहिणार आहोत. पहिला मेथड आहे रिप्लेसमेंट. मेथड लेबर टर्नओव्हर रेट number of workers replaced in a period, number of employees replaced in a period divided by average number of employees on the payroll in the period. लेबर टर्नओव्हर रेट तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 6% आणि रिप्लेस झालेले वर्कर आहेत 60 किंवा एम्प्लॉईज आहे 60. तर इथे येईल 6% इज इक्वल टू रिप्लेस झालेले वर्कर्स आहेत 60 डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज on the payroll in the period. आता बघा 6% म्हणजे 6/100 इज इक्वल टू 60 डिवाइड बाय ॲव्हरेज number of employees on the payroll in the period.
आता बघा आपण काय करू, हे इथं डिवाइड आहे, हे इकडे गेल्यानंतर ह्या साईडला इक्वल टूच्या ह्या बाजूला नेऊ, म्हणजे ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज on the payroll in the period is equal to, हा 60 वर आहे, तसाच वर राहील इक्वल टूच्या ह्या बाजूला आहे, हा डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि ह्या न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. 60 into 100 6000 डिवाइड बाय 6, आन्सर आलं 1000 एम्प्लॉईज. ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत 1000. आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही शोधलेला आहे, ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज. आता विचारलेला आहे द नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज. तर लेफ्ट अँड डिस्चार्जसाठी तुम्हाला सेपरेशन मेथडचा यूज करून काढता येईल. तर आपण नेक्स्ट आहे सेपरेशन मेथड. सेकंड क्वेश्चन मेथडचं नाव आहे सेपरेशन मेथड. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू, बघा आपण सेपरेशन मेथडनी लिहितोय, तर नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट and discharge divided by average number of employees on a payroll. In the period. तर लेबर टर्नओव्हर रेट दिलेला आहे तुम्हाला सेपरेशन मेथडमध्ये क्वेश्चनमध्ये 3%. तर तुम्ही इथं लिहिणार आहात 3% इज इक्वल टू नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज आपल्याला शोधायचं आहे, म्हणून तसंच लिहायचं नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर आपण शोधलेला आहे, ॲव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत 1000 डिवाइड बाय 1000 आहे 3%, म्हणजे इथं येणार आहे 3/100. 3/100 हे इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लाय होईल इक्वल टूच्या ह्या साईडला आल्यानंतर, इकडं राहील नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज. इथं मल्टिप्लाय करा, इथं
1000. 3 into 1000 is equal to 3000 divided by 100 is equal to number of employees left and discharge. आन्सर या 2 झिरोला 2 झिरो गेले 30 येते. तर नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज इज इक्वल टू 30 एम्प्लॉईज. 30. तर 30 एम्प्लॉईज आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आणि तिसरा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, इथं न्यूली अँड रिक्रुटेड किती झालेले आहेत वर्कर. तर आपली तिसरी मेथड आहे फ्लक्स. आणि त्याचा रेट दिलेला आहे. ह्याचा फॉर्म्युला आपण पहिला टाकू. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा इथं थोडासा वेगळा आहे. नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज number of employees left and discharge प्लस आता जे न्यूली आपल्याला हे करायचे आहेत वर्कर किती शोधायचं आहे ते आपल्याला ॲड करावं लागेल. नंबर ऑफ एम्प्लॉईज हे प्लस करतोय आपण. नंबर ऑफ एम्प्लॉईज फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. न्यूली रिक्रुटेड and joined. And काय सांगितलं आहे and joined डिवाइड बाय बघा फॉर्म्युला नीट बघा. नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज प्लस नंबर ऑफ एम्प्लॉईज न्यूली रिक्रुटेड अँड जॉईंड डिवाइड बाय ॲव्हरेज number of employees average number of employees on the payroll in the period. इथं पण इंटू 100 करायचं नाही कारण त्याने आपल्याला लेबर टर्नओव्हर रेट दिलेला आहे आणि तो रेट आहे 10%. इज इक्वल टू नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज आपण काढलेला आहे बघा. इथं लेफ्ट अँड डिस्चार्ज झालेले लेबर आहे 30 म्हणून इथे येईल 30 प्लस हे शोधायचं आहे नंबर ऑफ एम्प्लॉईज किती न्यूली जॉईन केलेले आहेत ते. number of employees newly recruited and joined. डिवाइड बाय ॲव्हरेज नंबर ऑफ आपल्याला माहीत आहे ॲव्हरेज आपण शोधलेला आहे 1000 आहेत म्हणून इथे येईल 1000. आता आपल्याला काय करायचं आहे इथं 1000 डिवाइड आहे इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहेत. 10% म्हणजे 10/100
100 into 1000 is equal to 30 plus number of employees newly recruited and joined. इथं आपण पहिला आन्सर फाइंड करून घ्या. किती येत आहे बघा. ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले. 10 जा 100 येतं. इथं 100 तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. 30 प्लस नंबर ऑफ एम्प्लॉईज newly recruited and joined. आता बघा हे 30 इथं प्लस आहेत, इकडे गेले की मायनस होईल. 100 मायनस 30 इज इक्वल टू नंबर ऑफ एम्प्लॉईज newly recruited and joined. 100 minus 30 70 आलं. 70 एम्प्लॉईज आहेत. नंबर ऑफ एम्प्लॉईज न्यूली रिक्वायर्ड म्हणलं तरी चालेल. रिक्रुटेड अँड जॉईन्ड. तर 70 एम्प्लॉईज हे आपला आन्सर आहे. नंबर ऑफ एम्प्लॉईज किती भरलेले आहेत नवीन, तर 70. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.